आपल्या समाजाचे फादर महाराजांनी नगरसेवक आमचे जमलेले सर्व हॅलो जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो, आम्ही आज सकाळी कोर्टामध्ये आमची तारीख होती, त्या ठिकाणी आम्ही होतो, तारखेला गेलो. तर आम्हाला आपल्या भागातील एका कार्यकर्त्याने सांगितले की आपल्या स्मशानभूमीमध्ये ख्रिश्चन बांधवांचे फार मोठा गोंधळ चाललेला आहे, पोलीस बंदोबस्त आला आहे आणि काहीतरी चर्च तोडण्याची भाषा करतात. ते तारखेला तिकडे थांबवलं, आमच्या वकिलाला मी इथे निघून आलो, मला उसळणी कळालं. आपल्या चर्चला या ठिकाणी आता प्रशासनाने सांगितलं की सीओनी सांगितले की कारवाई आम्ही थांबवणे दिसत नाही, परंतु आपल्या डोक्यात ही तांत्रिक तलवारच आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र होणार एकी दाखवली पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमी आपल्या बांधवांच्या पाठीवर उभा राहिला आहे, किंबहुना काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे सर्व धर्म समभाव, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, शीख असेल, कोणी असेल, या सर्व समाजाला घेऊन जाण्याची ही प्रक्रिया ही काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेसने नेहमी संविधानाचं रक्षण केलेलं आहे. संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल, देश टिकेल. परंतु ह्या देशामध्ये दुर्दैवाने जातीवादी धर्मांतर शक्तीची जी सरकार आल्या त्यांना नेहमी आपल्या मुस्लिम बांधव, अल्पसंख्याक बांधव, ख्रिश्चन बांधव, बौद्ध बांधव यांच्याबद्दल त्यांना आकर्षण आणि म्हणून चांगलं काम जर चाललं आहे, इथं काय वाईट काम नाही आहे. इथं परमेश्वराचं नाव घेतात, इथं लोकांना चांगल्या मार्गाला लावतात आणि एक चांगलं प्रार्थना वगैरे होऊन एक चांगलं विधायक सामाजिक कार्य असतं. परंतु हिंदुवादी कर्मठ लोकांना हे पावत नाही आणि त्यांना शहरामध्ये आणि देशामध्ये, राज्यामध्ये तणाव निर्माण करायचा आहे, दंगली निर्माण करायच्या आहेत आणि तणाव निर्माण करून त्याचा फायदा त्यांना राजकीय घ्यायचा आहे, हे त्यांचं धोरणच आहे. आणि म्हणून आपण काही काळजी करायची नाही. आपल्या पाठीमागं भगवान येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आहे. आपण सगळे या ठिकाणी आहोत आणि काँग्रेस पक्ष या ठिकाणी सर्व ताकदीशी आताच हे अगोदर आमचे शहराध्यक्ष बनून गेले, अरविंद शिंदे, काही नगरसेवक होते. आम्ही सर्व मंडळी काँग्रेसची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभा करून या ठिकाणी आपल्या चर्चेला हात लावणार नाही अशा पद्धतीने आमची भूमिका होणार आहे. आपण त्या ठिकाणी कायदेशीररित्या जी काय आपली प्रोसेस आहे ती पण पर्सेंटची आपल्याला पूर्ण केली पाहिजे. गव्हर्नमेंट लेवल कलेक्टर असेल, त्यांचे सीओ असेल किंवा डिफेन्सचे अधिकारी असेल, ह्या सर्वांकडे आपण प्रमुख लोक जाऊन त्यांना त्या ठिकाणी सांगू आणि आपल्याला हे रेग्युलाइज कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून देखील आपण अर्ज करून आपले पावलं उचलले पाहिजे असं मला वाटतं. परंतु हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला निरोप कळाला, तुम्ही सांगितलं फोन या वगैरे नाही हो, कळालं की आपल्या हातातली सर्व कामं सोडून या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपण उभं राहायला पाहिजे. ही मी आपल्याकडे अपेक्षा बाळगतो. ही देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, काँग्रेस पक्षाचे असेल, समाज असेल, त्या सर्वांना आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याची त्यांना विनंती करतो आणि आपलं चर्च वाचवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. हीच आपल्याकडे अपेक्षा बाळगतो. आमच्या संपूर्ण मनापासून, हृदयापासून आपल्याला पाठिंबा आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. फोन करतो त्यामुळे मी काय होतं. नमस्कार. गेले का गाडी गेले? हां गेले. तुमची काही चर्चा होती? हो. वाघमारे म्हणले बघा हल्ले ऐका, आम्ही आदेशाप्रमाणे काम, आम्ही असं जो आपण बंदोबस्त मागितला तो प्रोव्हाइड करतो. हो, आमचं काय म्हणायचं आहे, हे काय रस्त्यावर कुठं न्यूसेन्स नाही. तुम्ही आमच्याच माझ्यासोबत चला, तुम्हाला दाखवतो. नाही मी बघितलं, गांजा नशा जे लोक करत होते कस्टरच्या माध्यमातून ते लोक उलट चांगल्या रस्त्यावर मार्गावर आले. ठीक आहे, आता येतील ना, येतील त्यावेळेला पण आणि ब्रिटिशकालीन आहे, म्हणजे आत्ताचं नाही, ब्रिटिशकालीन आहे. झालं माहिती का, तुम्हाला 2-3 जण आपण नंतर अरविंद आलं ना, मग दुसरं काय होतं त्याच्यावर मग नंतर आपण हे करणं गरजेचं आहे सर. तुम्ही जर दिलं नाही ना बंदोबस्त, ते बोर्डवाले नाही करणार. दुसरं तो बंदोबस्त असं नाही होत.
तुम्ही सांगा ना, लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होता म्हणून एखाद्या धार्मिक स्थळावर डायरेक्ट बुलडोजर चालून कोणाचा अटॅक टाकणार आणि डायरेक्ट ऍक्शन एक्सेप्ट कसं करणार हो? असे तुम्ही मी आलो की चर्चा करतो तुमची. तुम्ही लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगा ना. आपल्या पुणे मराठी चर्च इथं ब्रिटिश कालीन पासून आहे. इथं सिमेंट म्हणून 18th सेंचुरीमध्ये हे देण्यात आली होती सेंचुरी आपली चर्च. आणि गेल्या 30 वर्षापासून इथं शिलाँग मराठी चर्च हे चालू आहे. इथं बरेच या ठिकाणी नशामुक्त केंद्राच्या माध्यमातून या पॅस्टर साहेबांनी बऱ्याच लोकांना चांगल्या मार्गावर लावलेलं आहे. एज्युकेशनच्या मार्फत असेल, त्यांच्या करिअरच्या माध्यमातून असेल. परंतु आज फक्त काहीतरी एक शेड बांधला आहे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून 23 मार्चची नोटीस दाखवण्यात आली, परंतु ते मिळाली यांना 13 एप्रिलला. असं कट कारस्थान करून हे कुठल्या तरी एका समाजाला टार्गेट करण्यासाठी, लोकांना भयभीत करण्यासाठी हे षडयंत्र करून आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारमार्फत ते केलं जात आहे. त्याचाच विरोध करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. हे टोटल सिमेंट जे आहे 19 एकरचा परिसर आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर फायर ब्रिगेड सुद्धा आहे या सिमेट्रीमध्ये. बाकीचे बरेच घर बांधलेले आहेत, परंतु या कॅन्टोन्मेंट बोर्डाला ते फायर ब्रिगेड दिसत नाहीये का, ते घर बांधलेले ते दिसत नाहीये का. फक्त ज्या ठिकाणी चर्च आहे, ज्या माध्यमातून लोकांना नशामुक्त करून त्यांना चांगल्या मार्गावर आणलं जात आहे, फक्त तेच पाडण्याचं षडयंत्र केलं जात आहे. म्हणून याचा विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट